छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर जे आहे ते कारवाई केल्यानंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आयुक्तांची भेट घेतली होती आणि भाजपाच्या दोन नगरसेवकांची जे आहे ते आयुक्तांकडे तक्रार केली होती। त्यांचं बांधकाम जे आहे ते अवैध आहे, चुकीचं आहे अशी तक्रार होती आणि त्यामध्ये जे आहे ते विश्वनाथ स्वामी आणि गणेश नावंदर या दोन नगरसेवकाचे नाव होते। मात्र आता जे आहे ते भाजपाच्या नगरसेवकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय वरचा मधला जो आहे तो विनापरवाना बांधला आहे किंवा अवैध आहे अशी जी आहे ती तक्रार या संदर्भात होती आणि आता जे आहे ते विश्वनाथ स्वामी यांच्याकडून जे आहे ते हे अतिक्रमण या ठिकाणी स्वतःहून काढून घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर मिळालेल्या माहितीनुसार उद्या छत्रपती संभाजीनगर महापालिका यावर कारवाई करणार होती। मात्र असं असताना ही कारवाई टाळण्यासाठी त्यांनी स्वतःवरूनच अतिक्रमण काढून घेण्याचा यासाठी जे ते पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर जे आहे ते दुसऱ्या बाजूला गणेश नावंदर यांनी सुद्धा अतिक्रमण केले, त्यांनी सुद्धा अवैध बांधकाम केले अशी सुद्धा तक्रार इम्तियाज जलील यांनी आयुक्तांकडे केली आहे। मात्र त्यांनी अद्यापर्यंत अतिक्रमण काढून घेतलेलं नाही। या संदर्भात महानगरपालिका आता कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कुठतरी जे आहे ते भाजप नगरसेवकाच्या वतीनं स्वतःहून आता जे आहे ते असलेलं अतिक्रमण असेल किंवा अवैध बांधकाम असेल ती पाडायला सुरुवात केली आहे। यामुळे जे आहे ते उद्या होणारी महानगरपालिकेची कारवाई आता टळणार आहे, कारण की अतिक्रमण आता स्वतःहून नगरसेवकांनी काढून घेण्यास पुढाकार घेतला आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।